मुंबईतून किंग्स सर्कल परिसरामध्ये पाणी साचायला आता सुरुवात झाली आहे। मुंबईमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस कोसळतोय। परिणामी सकल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आणि किंग्स सर्कल भागामध्ये आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। निवृत्ती। नक्कीच ऋषाली, आपण पाहतोय की कालपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतोय। त्याचमुळे या किंग सर्कल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। केवळ किंग सर्कल परिसरच नाही तर दादर असेल, हिंदमाता असेल, त्याचसोबतच सायन परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। कालपासून आपण पाहतोय की मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि याचाच फटका जो आहे तो कुठेतरी या रस्त्यांवरती बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कारण की मुंबईतले सर्वच रस्ते, प्रामुख्याने दादर पासून ते सायन पर्यंत सर्वच रस्ते जे आहेत त्या रस्त्यांना नदीचं स्वरूप आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर काल मुंबई महानगरपालिकेकडून शाळांना सार्वजनिक सुट्टी जी आहे ती सुट्टी जाहीर करण्यात आली आणि त्यामुळे रस्त्यावरती आपण पाहतोय की रहदारी जी आहे ते दर दिवशीपेक्षा कमी आहे। परंतु दर दिवशीची जर सकाळ आपण पाहिली तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहन चालक रस्त्यावरती असलेले आपल्याला पाहायला मिळतात। परंतु ज्या पद्धतीने 2 दिवसांपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे आज जो आहे तो मुंबईला रेड अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आला होता। त्यानंतर मुंबईमध्ये पाहतोय की मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडतोय आणि या किंग सर्कल परिसरामध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दादर परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि आता आपण पाहू शकतो की हिंदमाता परिसर असेल किंवा किंग सर्कल परिसर असेल, या परिसरामध्ये जे आहे ते रस्त्याला नदीचं स्वरूप आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आज दिवसभर मुसळधार पाऊस राहील असा अंदाज जो आहे तो हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आलेला आहे। काल देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळत होतं। मुंबई महानगरपालिकेचे या ठिकाणी एकूण 6 पंप आहेत आणि हे 6चे 6 पंप कार्यरत जरी असले तरी देखील जोपर्यंत मुसळधार पाऊस कमी होत नाही तोपर्यंत हे पंप चालू करता येत नाहीत आणि त्यानंतर इथल्या पाण्याचा निचरा होतो। जर पावसाची तीव्रता जी आहे जर ती कमी झाली तर या ठिकाणचा पाण्याचा निचरा लवकर होईल असं मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। परंतु ज्या पद्धतीने आपण पाहतोय की रात्रभर मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे किंग सर्कल पासून ते दादर परिसर असेल किंवा सायन परिसर असेल इथपर्यंत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अनेक वाहन चालक आहेत ते याच पाणी साचलेल्या रस्त्यातून रस्ता काढताना देखील पाहायला मिळत आहेत। परंतु ज्या पद्धतीने पाणी साचलेलं आहे असाच जर पाऊस आणखी अर्धा तास राहिला तर आणखी पाणी साचायला सुरुवात होईल। परंतु आता मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी इथं कोणतेही तैनात नाहीत, परंतु पंप जे आहेत ते पंप सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि पाण्यातून जे आहे ते अनेक वाहन चालक जे आहेत ते रस्ता काढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत।